Hello, dear friends. Welcome back to DJK. Today we will learn a very fantastic topic that is wise. वाईसला मराठीमध्ये आपण काय म्हणतो ड्राईव्ह. Friends, let us see the brief idea about the role of wise in a sentence. Friends, many action involves two people or two things. अनेक कृती अशा असतात की ज्याच्यामध्ये दोन व्यक्ती किंवा दोन गोष्टी इन्व्हॉल्व असतात. आणि त्या दोन गोष्टी एकमेकाशी कशा संलग्नित असतात बघा. वन दॅट परफॉर्म द ऍक्शन, एक गोष्ट किंवा एक व्यक्ती त्या सेंटेन्स मधली ऍक्शन परफॉर्म करत असते. आणि दुसरी जी व्यक्ती आहे किंवा गोष्ट आहे, वन दॅट इज अफेक्टेड बाय द ऍक्शन, त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम त्या ऍक्शनचा म्हणजे पहिल्याने केलेल्या ऍक्शनचा परिणाम त्या दुसऱ्या व्यक्तीवर किंवा दुसऱ्या गोष्टीवर होत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, अभय ब्रोक द ग्लास. इन दिस सेंटेन्स द ऍक्शन ऑफ ब्रेकिंग, ब्रोकचे जे ऍक्शन आहे, कृती आहे, हा क्रियापदाचं दुसरं रूप इथे वापरलंय, परंतु याच्यातली जी ऍक्शन आहे ब्रेकिंग इन्व्हॉल्व, कुणाला इन्व्हॉल्व करते? अभयला इन्व्हॉल्व करते. हु ब्रेक्स अँड द ग्लास, ज्याच्यावर परिणाम होतोय, अफेक्टेड होतोय जो, तो आहे ग्लास, तो काय, विच वॉज ब्रोकन. अशा दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं मित्रांनो गरजेचं आहे. वेन वी टॉक अबाउट हू परफॉर्म द ऍक्शन वी गेट द सब्जेक्ट. इथे ऍक्शन कुणी परफॉर्म केली आहे? अभयने. मग हा कोण झाला? सब्जेक्ट. ऍक्शन तर ब्रोक आहेच आहे. इन द अबोव सेंटेन्स द फोकस इज ऑन सब्जेक्ट ओनली. या वाक्यामध्ये जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर फोकस कुणावर आहे? ज्याने ऍक्शन परफॉर्म केली आहे त्याच्यावर फोकस आहे. बट समटाइम वी वॉन्ट टू फोकस ऑन ऑब्जेक्ट. इथं जो ऑब्जेक्ट आहे द ग्लास, या ऑब्जेक्टवर सुद्धा आपल्याला कधी कधी काय करायचं असतो? फोकस करायचं. द थिंग अफेक्टेड बाय द ऍक्शन ऍट दॅट टाइम वी चेंज दॅट ऑब्जेक्ट ऍज अ सब्जेक्ट इन द सेंटेन्स. मग या द ग्लास म्हणजे ज्याच्यावर अफेक्ट झालाय या गोष्टीला आपल्याला जर ठळकपणे दर्शवायचं असेल तर मग आपण काय करतो? या ऑब्जेक्टला सब्जेक्ट म्हणून वापर करतो आणि दिलेला जो सब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट म्हणून शेवटी घेतो. हे खरंच होत असेल का? रिअली इट विल हॅपन? फ्रेंड्स, दॅट्स वाईज. लेट अस सी द काइंड्स ऑफ वाईज. फर्स्ट, ऍक्टिव्ह वाईज, and second, the passive. There are two kinds of voice we seen. Let us see the definition of active. A form or set of form of a verb in which the subject is typically the person or thing performing the action and which can taken a direct object. बघा फ्रेंड्स, मागच्या एक्झाम्पल मध्ये मी एक्सप्लेन करून सांगितलं की ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट हा जो आहे हा परफॉर्म करणारा, त्याच्यावर जास्त भर असतो. ऑब्जेक्ट आणि व्हर्ब याच्यापेक्षा त्या वाक्यामधला ठळक दिसणारा कोण असेल तर तो असतो सब्जेक्ट. लेट अस सी इन पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस. द पॅसिव्ह व्हॉइस इज युज्ड when we want to emphasize the action, means the verb and the object of a sentence other than subject. जेव्हा आपल्याला सब्जेक्ट पेक्षा म्हणजे वर्ब किंवा ऑब्जेक्ट या दोन्हीवर जेव्हा जास्त जोर द्यायचा असतो अशा वेळेस आपण पॅसिव्ह व्हॉइसचा वापर. दिस मीन्स दॅट द सब्जेक्ट इज आयदर लेस इम्पॉर्टंट दॅन द ऍक्शन इटसेल्फ. याचा अर्थ काय होतो की कृतीपेक्षा सब्जेक्ट हा एकदम कमी महत्वाचा आहे, हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो. फ्रेंड्स, इफ यू वॉन्ट टू चेंज the active voice sentence into passive voice, you must remember the five. Which are these five things? Let us see. First, identify the subject, verb and object in a sentence. जे दिलेलं वाक्य आहे त्याच्यामधलं पहिलं कर्तव्य तुमचं आहे की सब्जेक्ट कोणचा, वर्ब कोणचा आणि ऑब्जेक्ट कोणचा हे आयडेंटिफाय. इफ यू आयडेंटिफाय सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट, you will definitely solve the question. Second thing, shift the position of subject and object. ऍक्टिव्ह व्हॉइस मधला जो सब्जेक्ट आहे त्याला आणि ऑब्जेक्ट आहे यांची पोझिशन चेंज करायची. म्हणजे सब्जेक्टच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचंय? ऑब्जेक्ट घ्यायचंय आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं? ऍक्टिव्ह व्हॉइसचं सब्जेक्ट ठेवायचं. थर्ड थिंग, कन्व्हर्ट V1 and V2. मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आणि क्रियापदाचं दुसरं रूप
याला आपल्याला टू व्ही थ्री म्हणजे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपामध्ये त्याचा बदल करायचा आहे. नंबर 4, add proper helping verb. If you seen my video of tense, you will see there the chart of helping verb in that video. तुम्हाला तो व्हिडिओ जर लक्षात असेल तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या काळामध्ये कोणतं सहाय्यकारी क्रियापद कोणत्या कर्त्याला अनुसरून कोणतं हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे हे त्या चार्ट मध्ये मी दाखवलेलं. नेक्स्ट अँड द लास्ट, ऍड बाय बिफोर द सब. शेवटी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्त्याची द्वितीय विभक्ती घ्यायची, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय घ्यायचंय, बाय हे प्रिपोजिशन घ्यायचं. फ्रेंड्स, हाऊ द प्रोनाउन चेंज इन व्हॉइस मध्ये प्रोनाउन कसे चेंज, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये प्रोनाउन म्हणून जर आयचा वापर केलेला असेल तर त्याची जी द्वितीय विभक्ती आहे ती आहे मी. इफ इट इज युज्ड वी, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण त्याला काय बदल करू, यू. इफ यू इज युज्ड इन ऍक्टिव्ह व्हॉइस, it will remain same in passive voice. If the subject is they in active voice, then we will use them in passive voice. If the subject is he, we will use him. If the subject is she, we will use her. And in active voice, if it is used, it will remain same it. Next thing, how voice change as per tense. काळाला अनुसरून जसं आपण मागच्या याच्यामध्ये मी सांगितलं 5 सूत्र आपण जर लक्षात ठेवली की 5 गोष्टी जर आपण काळजीपूर्वक केल्या की काळाला अनुसरून सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा. मग प्रत्येक काळानुसार ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बदलताना कसा बदलतो. फ्रेंड्स, लेट अस सी सिंपल प्रेझेंट टेन्स. व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन मेथड और फॉर्म्युला ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हा ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला. आणि खाली ब्ल्यू मध्ये जो दिला मी तो पॅसिव्ह व्हॉइस. ऑब्जेक्ट म्हणजे ऍक्टिव्ह व्हायचं ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचंय, त्यानंतर काळाला अनुसरून सहाय्यकारी क्रियापद वापरायचंय. म्हणजे जर दिलेलं वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर एम इज आर. नंतर मी दुसरी गोष्ट सांगितली होती, काय करायचं आहे, V3 घ्यायचा, शेवटी बाय घेऊन कर्त्याची द्वितीय विभक्ती घ्यायची आहे. फ्रेंड, लेट्स सी द एक्झाम्पल. ही ऍक्सेप्ट द चॅलेंज. आता मी 5 गोष्टी तुम्हाला करायच्या सांगितल्या होत्या. फर्स्ट, आयडेंटिफाय सब्जेक्ट, वर्ब आणि फ्रेंड्स. हेअर ही इज subject, accept this word is verb and the challenge is object. हे झालं साध्या वर्तमान काळातलं वाक्य. या वाक्याला आपल्याला जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस करायचंय तर त्या वाक्याची सुरुवात आपण कशाने करणार आहोत, ऑब्जेक्ट. ऍक्टिव्ह व्हॉइसच्या ऑब्जेक्टने आपण पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात करू. लेट्स कन्वर्ट दिस सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. द चॅलेंज. चॅलेंज ही सिंगल आहे म्हणून आपण त्याला हेल्पिंग वर्ब वापरलं, इज. नाउ वी हॅव टू यूज थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब ऑफ accept, accepted. देन बाय आणि मग ही जी द्वितीय विभक्ती वापरायची आहे ही. पुढचा काळ आहे मित्रांनो प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र आहे एस प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस V1 प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. कंटिन्युअस टेन्स मध्ये मुख्य क्रियापदाला आयएनजी पार्टिसिपल. या वाक्याचं जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करायचं असेल तर त्याचं ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बीइंग प्लस V3 प्लस बाय प्लस एस असं सूत्र वापरावं लागेल. Let us see the example. She is giving a lecture. She, subject, is helping verb, giving V1 plus ing and a lecture is. Let's convert it into passive voice. A lecture म्हणजे ऑब्जेक्टने आपल्याला सुरुवात करायची आहे. Lecture is being. सूत्राप्रमाणे जर बघितलं तर प्रॉपर हेल्पिंग वर्ब is आहे, नंतर being, नंतर give, giving या क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला वापरायचंय given by. पुढचा काळ आहे मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स सूत्र आहे एस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि त्या वाक्याचं जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बदल करायचा असेल तर सूत्र आहे ऑब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सेकंड फॉर्म ऑफ द सब्जेक्ट. कर्त्याची द्वितीय विभक्ती आपल्याला वापरायची आहे. लेट अस सी द एक्झाम्पल. आय हॅव डन माय वर्क. पहिलं सांगितलं मी आयडेंटिफाय करा सब्जेक्ट, त्यानंतर आयडेंटिफाय वर्ब अँड देन ऑब्जेक्ट. या 3 गोष्टी लक्षात आल्या की मग आपल्याला बदल करायला सोपा जातो. पहिलं माय वर्क, नंतर हॅव, नंतर बीन. हे जे सूत्रामध्ये दिलेलं आहे बीन तेच आपल्याला खाली वापरायचं. नंतर इथं ऑलरेडीच क्रियापदाचं तिसरं रूप दिलेलं आहे तेच सेम इथे यूज करायचंय बाय. आणि आय याची द्वितीय विभक्ती आपल्याला वापरायची आहे मी. नेक्स्ट फ्रेंड्स, सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र आहे एस प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. या काळाचा आपल्याला जर बदल करायचा असेल तर ऑब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस
येस असं पॅसिव्ह वॉइस मध्ये त्याचं सूत्र होईल. लेट्स सी द एक्झाम्पल. दे ब्रोक द प्रॉमिस. दे सब्जेक्ट, ब्रोक वर्ब टू. आणि मित्रांनो पहिलं आपण शोधलं. आता आपल्याला दुसरी गोष्ट करायची की ऑब्जेक्टची पोझिशन चेंज करायची आणि सब्जेक्टची पोझिशन चेंज करायची. लेट अस सी द प्रॉमिस. आता V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे आणि आपल्याला सिंगल प्रॉमिस आहे म्हणून आपल्याला काय करायचंय, वॉजचा वापर करायचा आहे. नंतर ब्रोक हे क्रियापद दुसरं रूप आहे, त्याचं पहिलं रूप ब्रेक आहे आणि थर्ड फॉर्म जो आहे तो ब्रोकन आहे. बाय देची द्वितीय विभक्ती देम होईल. दे द प्रॉमिस वॉज ब्रोकन बाय. नेक्स्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स सूत्र आहे एस प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आणि या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस मध्ये बदल करताना ऑब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस बीइंग प्लस V3 प्लस बाय प्लस येस या पद्धतीने करायचे. लेट अस सी द एक्झाम्पल. वी वेअर आस्किंग द प्रॉब्लेम. हिअर वी इज सब्जेक्ट, आस्किंग V1 प्लस ING अँड द प्रॉब्लेम सब्जेक्ट. आता आपल्याला पोझिशन चेंज करायची. थर्ड थिंग आपल्याला शोधायची आहे ती म्हणजे आस्किंग ह्या V1 च आपल्याला V3 पाहायचंय. नंतर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब प्रॉपर शोधायचंय आणि शेवटी बाय घेऊन कर्त्याची द्वितीय विभक्ती घ्यायची आहे. लेट अस सी. द प्रॉब्लेम वॉज बीइंग आस्क्ड बाय अस. नेक्स्ट पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सचं सूत्र आहे एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट आणि याचं पॅसिव्ह वॉइस करतानाचं सूत्र आहे ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. लेट्स सी द एक्झाम्पल. ही सब्जेक्ट फिनिश्ड V3 द असाइनमेंट. पॅसिव्ह वॉइसच्या वाक्याची सुरुवात आपल्याला ऍक्टिव्ह वॉइसच्या ऑब्जेक्टने करायची आहे. बघा द असाइनमेंट हॅड बीन सूत्राप्रमाणे जर फक्त इथं काय वापरायचंय बीन. ऑलरेडी क्रियापदाचं तिसरं रूप इथं वापरलेलं आहे. द सेम वी हॅव टू यूज हिअर फिनिश्ड बाय. ही ची द्वितीय विभक्ती आहे हिम, ते ती वापरायची आहे. नेक्स्ट सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर टेन्सचं सूत्र आहे एस प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस येस हे पॅसिव्ह व्हायचं सूत्र. लेट अस सी द एक्झाम्पल. ही विल ड्रॉप हर. ही विल ड्रॉप हर. ही सब्जेक्ट, ड्रॉप वर्ब आणि हर ऑब्जेक्ट. फ्रेंड्स इथं ऑब्जेक्ट मध्ये सी ची द्वितीय विभक्ती वापरलेली आहे. सी ची द्वितीय विभक्ती आपण इथं वापरलेली आहे हर. जेव्हा हे ऑब्जेक्ट पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून वापरू तेव्हा ते काय होईल सी. हरची ती प्रथम विभक्ती काय आहे सी. त्यानंतर वापरायचं आपल्याला विल, नंतर वापरायचंय बी, शेवटी क्रियापदाचं तिसरं रूप ड्रॉपचं तिसरं आहे ड्रॉप्ड बाय हिम. फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्सचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस मध्ये बदल करताना त्याचं सूत्र असेल ऑब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस. लेट अस सी द एक्झाम्पल. ही विल हॅव क्रॉस्ड द लिमिट. ही सब्जेक्ट, क्रॉस्ड V3 द लिमिट. आपल्याला पॅसिव्ह वॉइसच्या वाक्याची सुरुवात करायची द लिमिट हॅव बीन क्रॉस्ड बाय हिम. ही ची द्वितीय विभक्ती काय आहे हिम. फ्रेंड्स असेही काही काळ आहे की ज्यांचं बदल पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होत नाही, कारण अशा वाक्याचं कन्स्ट्रक्शन पॅटर्न हे ग्रामॅटिकली इनकरेक्ट, याला ग्रामर ऍक्सेप्ट करत नाही. जसं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर या चारही काळाचा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बदल होत नाही. फ्रेंड्स हे काळ सोडून बाकीच्या 8ही काळांचा आपल्याला बदल पाहता येतो. फ्रेंड्स थँक्स फॉर बीइंग विथ DJK. थँक यू व्हेरी मच. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब and share my channel. Thank you.